सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्या सिद्धूबाईच्या ट्युशनमध्ये आहे सेमिनार, तर त्याच्यासाठी तिला मी तयार करत होते. तर तिच्या वजनाप्रमाणेच मी अशी एक साधी सिंपल अशी साडी काढली होती. आणि आमच्या सिद्धूबाईला म्हणसाल तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये, डान्समध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये असं तिला भाग घ्यायला खूप आवडतं. तर तिला अशी मी साडी नेसवली होती आणि त्याच्यानंतर रिद्धी तिचा शूट करत होती. दोघी बहिणीचं असं सारखं चालू होतं. रिद्धीने यावेळेस नाही घेतला होता, तिची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं. साडी तर घातली होती पण आता राहिली होती हेअरस्टाईल. आणि हेअरस्टाईल करायची म्हणलं की आमच्या सिद्धूबाईची खूप नाटकं चालतात. केसाला हात लावला की तिचे केस दुखायला लागतात आणि आपण जर रबर लावलं तिच्या केसाला तर तिचं लगेच डोकं खाजायला लागतं. तर कशीबशी तिची मी हेअरस्टाईल अशी बनवली होती आणि मेकअप एकदम साधा आणि सिंपल केला होता. आणि तिला ना जास्त काही असं लावायला पण नाही आवडत, एकदम साधं सिंपल पाहिजे. आणि पूर्ण तयार झाल्यानंतर आमच्या सिद्धूबाईची अशी काही पोज देणे चालू होतं. तर सिद्धीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर तिला असं साडीवर ब्लेझर घालायचं होतं, जे की तिनं घातलं होतं. आणि रोज संध्याकाळचं 6 वाजता या तिघांचे असे प्रोग्राम चालू आहेत. रिद्धी, सिद्धी आणि तिच्या पप्पाचे रोज जातात आणि अशा फिरंगी चिंचा तोडून आणतात. तर ह्या बघू शकता तुम्ही फिरंगी चिंचा. आणि ह्या फिरंगी चिंचा कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही निघालो होतो रात्रीला बाहेर फिरायला. तर आम्हाला जायचं होतं पंचशील शाळेकडे. तर त्याच्यामध्येच ना आम्हाला अशा फर्निचरच्या काही वस्तू दिसल्या. तर तिथं आम्ही प्राईस विचारली पण खूप होती. तर हे कपाट मला खूप आवडलं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो समोर. तर समोर होत्या ह्या मूर्त्या. ह्याच मूर्त्या आम्ही पाहण्यासाठी आलो होतो पंचशील शाळेकडे. तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर मूर्त्या आल्या होत्या. तर आम्हाला काही मूर्त्या घ्यायच्या होत्या पण त्यांच्याकडे ना फोनपे नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काही मूर्त्या घेतल्या नाही. तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.